बिग बॉस मराठी सीझन 6 आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि घरातलं वातावरण अक्षरशः तापलं आहे. फिनाले जवळ येत असताना प्रत्येक स्पर्धक आपलं स्थान पक्क करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. पण या आठवड्यातील भाऊचा धक्का सगळ्यांसाठीच कठीण ठरणार आहे. रितेश देशमुख यावेळी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेणार असून कोण खरंच फिनालेसाठी पात्र आहे आणि कोण नाही याचा थेट हिशोब होणार आहे. या भागातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे फिनालेसाठी नको असलेले सदस्य हा टास्क. या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाला थेट सांगावं लागणार आहे की त्यांच्या मते कोणाला फिनालेमध्ये जाण्याचा हक्क नाही. एकाच घरात राहणारे आणि एकत्र खेळणारे सदस्य आता एकमेकांविरुद्ध उघडपणे बोलताना दिसणार आहेत. आरोप प्रत्यारोप, जुने वाद आणि दडवून ठेवलेल्या भावना आता समोर येणार आहेत. भाऊचा धक्का स्टेजवर काही स्पर्धकांना कठोर शब्दांत सुनावलं जाणार आहे, तर काहींचा गेम पूर्णपणे उघड होणार आहे. याचबरोबर तंटा उघडणार घराचे दरवाजे ही ओळ आणखी मोठा संकेत देते. घरातील भांडणं इतकी वाढली आहेत की त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. एखाद्याला घराबाहेर जावं लागू शकतं किंवा एखाद्यावर कडक कारवाई होऊ शकते. स्पर्धकांना मन मोकळं करण्याची संधी दिली जाणार असली तरी यामुळेच नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दडवून ठेवलेले राग, मतभेद आणि रणनीती आता उघडपणे समोर येणार आहेत. दरम्यान रितेश देशमुख यांनी संकेत पाठकवर केलेली विशाल 2.0 ही टिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या मते संकेतचा गेम ओरिजिनल नसून तो दुसऱ्याची कॉपी करत आहे. ही टीका संकेतसाठी मोठा धक्का मानली जात आहे आणि प्रेक्षकांमध्येही यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. घरातील ड्रामाही कमी नाही. राखी सावंत हिला या आठवड्यात मोठी शिक्षा मिळण्याची शक्यता आहे, तर अनुश्री माने आणि संस्कृती सालुंखे यांच्यातील जोरदार भांडण आता भाऊचा धक्कावर उघड होणार आहे. या वादामुळे घरात स्पष्टपणे गट पडले आहेत. सागर कारंडे यांची प्रतिक्रिया पाहता परिस्थिती किती तणावपूर्ण झाली आहे हे स्पष्ट होतं. आता सगळ्यांच्या नजरा आहेत या आठवड्याच्या नॉमिनेशनवर. कॅप्टन असूनही विशाल कोटियान डेंजर झोनमध्ये आहे, जे या गेमचं अनिश्चित स्वरूप दाखवतं. नॉमिनेट झालेले सदस्य म्हणजे राकेश बापत, प्रभू शेलके, सागर कारंडे, विशाल कोटियान, रेवा कौरासे, संस्कृती सालुंखे आणि दीपाली सय्यद. प्रत्येकासाठी ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे, कारण एक छोटी चूकसुद्धा त्यांचा प्रवास संपवू शकते. एकूणच या आठवड्यातील भाऊचा धक्का फक्त मनोरंजन नाही, तर स्पर्धकांच्या खऱ्या चेहऱ्यांचा उलगडा करणारा ठरणार आहे. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की कोण फिनालेपर्यंत पोहोचणार आणि कोणाचा प्रवास इथेच थांबणार. तुम्हाला काय वाटतं, कोण बाहेर जाईल आणि कोण जिंकेल? जरूर सांगा.